कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघाचा निकाल जवळपास जाहीर झालेला आहे आणि उमेदवार आपल्या ह्या अमृताई आपल्या सोबत आहेत. अमृताईंच्या बरोबर ताई विजयाचा गुलाल लावलाय, काय सांगाल? एक मिनिट. पहिला तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे माझ्यावर विश्वास दाखवला, पवारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला होता, हसन मुश्रीफ साहेबांनी जे आम्हाला सहभाग मनापासून आभार मानते. दुसरी गोष्ट माझे वडील यांची पुण्याई आणि त्यांनी जे मिशन म्हणून आम्ही हे घेतलं होतं ते आम्ही सक्सेसफुल झालो आहे. आणि माझा भाऊ अभिषेक डोंगरे यांनी 5 वर्ष एवढं कष्ट करून त्याचं आज हे फळ मिळालेलं आहे. सगळ्या महिलांनी कसबा ताळे मतदारसंघातले त्यांना विरोधकाचा धुळा पाडला आहे की दादा आम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली. कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सगळे ज्येष्ठ, सगळे युवक, या सगळे कार्यकर्ते, अभिषेक डोंगरे युवा शक्ती, या सगळ्यांना हे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व मतदार झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून तारे जिल्हा परिषद मधून अमृताताई डोंगरे आणि कसबा तारे पंचायत समितीमधून मला संग्राम अरुण कलिकते, त्याचबरोबर कौलव पंचायत समितीमधून पूनम युवराज पाटील वहिनी यांना मतदारांनी भरघोस मतांनी विजय निवडून दिलेला आहे. आम्हाला त्या मतदारांचा सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहे. कलिकते परिवार असेल, डोंगरे परिवार असेल, कौलवकर परिवार असेल, त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहे. पुढं आम्हाला काम करण्यासाठी त्यांनी ऊर्जा द्यावी आणि त्याचबरोबर जे सर्व मतदार बंधू भगिनी आहेत त्या सर्वांचा आभारी आहे आणि असंच प्रेम आमच्यावर दाखवत राहावा ही एवढी विनंती. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.